नागद्वार यात्रेसाठी एसटीला परवानगी मिळालेली नाहीये। दरवर्षी एसटी महामंडळाच्या विशेष बस धावतात। नागपूरसह विदर्भातील लाखो भाविक दरवर्षी मध्य प्रदेशमधील पंचमढी येथील नागद्वार यात्रेत सहभागी होतात। मात्र या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या लालपरीला मध्य प्रदेश सरकारकडून परवानगी मिळण्यात अडचणी येत असल्याने भाविकांमध्ये मात्र तीव्र नाराजी पसरल्याचं दिसून येत आहे। प्रवाशांना तर महामंडळाच्या बसेसवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळेच त्यांची मागणी आहे की आम्हाला ते परमिट मध्य प्रदेश सरकारने द्यावे। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि लवकरच त्याला पॉझिटिव्हली कुठेतरी अप्रोच होईल असं वाटते आणि आपलं शासनसुद्धा आपल्यासोबत असल्यामुळे लवकरच परमिट इश्यू होईल अशी अपेक्षा आहे। नागद्वार यात्रेचा आजचा पहिला दिवस। ही यात्रा 10 दिवस असते। सातपुडा पर्वत रांगातील महादेवाच्या दर्शनासाठी या यात्रेसाठी नागपूरसह विदर्भातील लाखो भाविक येत असतात। मात्र सामान्य भाविकांची यावेळेस गडजेपी होताना आपण पाहतो। एसटी महामंडळाच्या बसेस ज्या आहेत त्यांची परवानगी जी आहे ती मध्य प्रदेश सरकारने नाकारलेली आहे। त्यामुळे यावर्षी भाविक जे आहेत ते नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही भाविक आहेत, तसेच इथले काही स्थानिकही आहेत। अपन त्यांच्याशी थेट बातचीत करूंगा। क्या बताओगे, हर साल की परिस्थिति कैसी रहती है और इस बार क्या परिस्थिति आप देख रहे हैं? इस बार यात्रीगण काफी कम है और महाराष्ट्र की कोई भी गाड़ी यहाँ पे एक भी लाल बस नहीं आई है। इसका कारण हमें पता नहीं कि ऐसा क्यों है और उसकी वजह से यहाँ पे छोटे छोटे व्यापारी जो यहाँ पे धंधा करने आते हैं पचमढ़ी में, उनको आने में बहुत असुविधा हो रही, जो कि यहाँ पहुंच नहीं पा रहे हैं। लाल परी बंद असल्यामुळे जे भाविकांची गर्दी इथे आहे ही कमी असताना पाहतो। काही भाविक आपल्यासोबत आहेत। कुठून आले आहेत, काय नाव आहे आणि किती वर्षापासून तुम्ही येत आहात? मी धनराज धोडकर नागपूर मधून आहे। मी कमीत मला असं वाटतं 72 मधून मी कंटिन्यू येतो। त्या एवढ्या कालावधीत माझ्या फक्त 4 ऑप्शन झालेले आहे। करोना काळात काही आणि एक मागच्या वर्षी अमरनाथला गेलो होतो म्हणून। आणि एसटी महामंडळाचा का लफडा आहे काही कळत नाही। मध्य प्रदेश सरकारकडनं जी लाल परी करता इथे थांबण्याची सोय करण्यात येते, मात्र यावेळेस एकही एसटी बस आपल्याला इथे दिसत नाही। मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, पचमढ़ी।